मनोरम जीवित मनुष्यानाम या सौंदर्य सूत्राचे जनक बुद्धाच्या बहुजनांसाठी सांस्कृतिक संघर्षाचं रान पेटवणारे आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले फुल्यानंतर क्रांतीचं चाक पूर्ण फिरलं पाहिजे यासाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित करणारे प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो. जिथे शब्दांना नवा अर्थ प्राप्त होतो आणि विचारांना नवी दृष्टी प्राप्त होते, असं हे आपलं मराठी भाषा विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधून आज आपण माननीय प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायस सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. पण ते तिकडच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते इथे उपस्थित राहू शकले नाही. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या मराठी भाषा विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर सर, आजच्या कार्यक्रमातील प्रामुख्यानं उपस्थित असलेले आपल्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर सुबोध भांडारकर सर, विद्यार्थी कल्याण विकास विभागाचे संचालक माननीय डॉक्टर संजय चौधरी सर, जयंत चौधरी सर, परीक्षा नियंत्रक माननीय डॉक्टर राजेश बर्डे सर, या कार्यक्रमाला उपस्थित विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, रिद्धपूर्णगिरीतील काही सन्माननीय नागरिक, विद्यार्थी मित्र, पत्रकार महोदय, आपल्या सर्वांचं मराठी भाषा विद्यापीठाच्या वतीनं या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. जेव्हा जगण्याचे संदर्भ नाकारले जातात, तळपती नक्षत्रेही खोडली जाऊ लागतात, तेव्हा उगवतात इथले प्रलयंकित सूर्य या विराट गगनाच्या भव्य दिव्य कॅनव्हासवर. भारतीय उपखंडात न भूतो न भविष्यती अशी सामाजिक क्रांती करून एक अकल्पनीय युगांतर घडवून आणणारे दृष्टी प्रज्ञा सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करताना माझ्या मनात असं आलंय की खरंच महापुरुषांना असं हाराच्या दोऱ्यात बांधता येतं का? कारण महापुरुष प्रकाशाची कवच कुंडलं घेऊनच जन्म घेतात. त्यांच्या अस्तित्वानं माती होते सुगंधित आणि क्षितिजाला प्राप्त होते नवी झळाळे. महापुरुष घेतात पिढ्या आपल्या समर्थ खांद्यावर, दाखवितात आपल्याला क्षितिजा पल्ल्याचे हजार सूर्य आणि ओठांना देतात नवी भोपाळे. मुक्यांना फुटतात शब्द आणि वंचितांना मिळतं हत्तीचं बळ. आणि म्हणून महापुरुषांना धरता येत नाही शब्दांच्या चिमटीत, मोजता येत नाही हाराच्या दोऱ्यानं आणि बांधता येत नाही पुतळ्याच्या चौथऱ्यात. सारं अवकाश असतं त्यांचं. महापुरुष काळावर नोंदवतात पाऊल पुन्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी. जो मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेला असतो, जो नैतिकदृष्ट्या अत्यंत उंच असतो, व्यापक असतो, विशाल असतो, जो भूतल सोडतो आणि आकाशाला भिडतो, त्याला महामानव असे म्हटले जाते. या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर जगासमोर भारताला मांडलं. बाबासाहेबांनी शिक्षणाला तिसरा डोळा म्हटलं, वाघिणीचं दूध म्हटलं. प्रत्यक्ष दोन डोळ्यांनी तर आपण सगळं जग बघत असतो, पण अप्रत्यक्ष दिसणारा ज्ञानाचा, शिक्षणाचा तिसरा डोळा, ज्याने सगळी दुनिया आपल्याला सारखी वाटायला पाहिजे. कोणी आपला नाही, कोणी परका नाही, कोणी कोणाची फसवणूक करणार नाही, कोणी कोणाची पिळवणूक करणार नाही, कोणी कोणाचं शोषण करणार नाही, कोणाला जातीवरून धर्मावरून उच्च लेखणार नाही आणि नीच लेखणार नाही, कोणी कोणाचंही शोषण करणार नाही, कोणी कोणाला गुलाम करणार नाही.
जाती धर्माच्या नावानं कोणी कोणाची फसवणूक आणि पिळवणूकही करणार नाही, असा जो नैतिक माणूस इथे आपल्या देशात उभा राहायला पाहिजे, निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी त्याला नैतिक शिक्षण मिळायला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या तिसऱ्या डोळ्यानं, या शिक्षणाच्या तिसऱ्या डोळ्यानं आपल्याला हे शिकविलं आहे का नैतिक शिक्षण देणं, ऑक्सिजन मिळावा तसं सहजपणे शिक्षण सगळ्यांना प्राप्त हो. म्हणून त्यांनी जनपणापर्यंत हा विचाराचा, विवेकाचा, ज्ञानाचा उजेड पोहोचवला. कविवर्य डॉक्टर यशवंत मनोहर असं म्हणतात की शब्दांची पूजा करत नाही, मी माणसांसाठी आरती गातो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. आणि म्हणून हजारो वर्ष अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या माणसाचं अस्तित्व, त्याची अस्मिता जागी करून त्याला माणूस म्हणून उभं करण्याचं कार्य जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अरे मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित भावे, एकाने हसावे एकाने रडावे, हे विश्व आता इथे न उरावे, असा समतेचा ममतेचा संदेश त्यांनी सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय आशयाचं तत्वज्ञान आपल्या देशाच्या मातीत रुजवलं. कारण जीव ओवाळून प्रेम करावा असा शब्द इथे माणूस आहे, ज्याच्या भोवती जीवानं रुंजी घालावं असं सौंदर्यही इथे माणूसच आहे, आणि ज्याच्यासाठी प्रज्ञेनं उद्धार घ्यावं असं सत्यही इथे माणूसच आहे. आणि म्हणून या माणसाचं संपूर्ण संवर्धन व्हावं, या माणसाचं संपूर्ण प्रकाशन व्हावं, हा माणूस सर्वांग परिपूर्ण व्हावा, या माणसाचं संपूर्ण व्यक्तिमत्व देशहिताय, राष्ट्रहिताय, भूमिहिताय व्हावं. आणि भूमीवर प्रेम करणारा, राष्ट्रावर प्रेम करणारा, सर्वजन लोकांना सर्वांना सारखं लेखणारा, सर्वांभोवती कळकळा असणारा, प्रेम असणारा असा माणूस इथे जन्माला यावा. त्या सगळ्या माणसाचं इथे संपूर्ण असं प्रकाशन व्हावं. आणि या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला गुण्या गोविंदाचं सुखद आणि सुंदर जगणं यावं, अशी संविधान मूल्य संस्कृती इथल्या भूमीत रुजावी. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रज्ञाशील करुणामय असं जगणं होतं. बुद्ध, फुले आणि कबीर यांना गुरु मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांनी हू वेअर क्षुद्राज, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, थॉट ऑन पाकिस्तान, कास्ट ॲनिलेशन अशा प्रकारचे अनेक महनीय ग्रंथ लिहिले. बहिष्कृत भारतातील अग्रलेख, मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत अशा वर्तमानपत्रातून, वृत्तपत्रातून मुक्या भावनांना वाचा फोडली. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करण्याचा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करणारं, प्रतिज्ञा करण्याला लावणारं संविधान बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक सार्वजनिक न्याय ही संस्कृती रुजवणारं हे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये जे जागतिक पातळीवरचं एक ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयामध्ये कोणाचीही प्रतिमा त्या भिंतीवर लटकलेली नाही, पण ती प्रतिमा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची आणि प्रज्ञाशील अशा व्यक्तिमत्वाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. मित्रहो, 0 डिग्री सेंटीग्रेड तापमान असतानाही जिथे सगळे मुलं दारूचा प्याला ओठाला लावून आपल्या शरीरात ऊर्जा भरत होते, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दारूचा पेला ओठाला न लावता अभ्यास करत होते. 18 तास अभ्यास करत होते. त्यांना एकाने विचारलं की एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये सगळे मुलं एनर्जी मिळावी म्हणून दारू पितात आणि तुम्ही का ओठाला लावते? कुठून तुम्हाला ही एनर्जी आली आहे, ही ऊर्जा तुम्हाला कुठून मिळालेली आहे? तेव्हा बाबासाहेब म्हणतात की माझ्या देशातल्या दीनदलित, गोर गरीब माणसाचं दारिद्र्य आणि दुःख हे संपावं म्हणून मी या विद्यापीठात अभ्यास करायला आलो आहे. आणि त्यांचं ते दुःख संपवण्यासाठी माझे जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाने मला ऊर्जा दिलेली आहे. मला दारूचा प्याला
या पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात आणि तिथे घेतली. हो, किती घटना आहेत, किती प्रसंग आहेत, खूप साऱ्या घटना प्रसंग आहेत. अशा बाबासाहेबांच्या विचारावर भारताचं जगणं खऱ्या अर्थानं श्रीमंत होऊ शकतं, समृद्ध होऊ शकतो, हा विश्वास आपल्याला आहे. आज हे जगणं आपण खरंच स्वीकारलं का? आज जातीच्या धर्माच्या नावानं, आता सर बोलणार होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सद्यस्थिती या विषयावर डॉक्टर कमलाकर पायस सरांचं चिंतन होतं. पण म्हणजे त्याच्यासाठीची ही पार्श्वभूमी मी तयार केली होती की आता अशी सद्यस्थिती आहे का? त्या पद्धतीच्या विचारांना आत्मसात केलं आहे का? तर खरे प्रश्न सत्तेच्या राजकारणात धर्माच्या नावाखाली आपण महापुरुषाची खरंच विटंबना केली आहे असं आपल्याला वाटावं. कविवर्य कुसुमाग्रज आपल्या कवितेत अखेर कमाई नावाच्या कवितेत असं म्हणतात की मध्यरात्र उलटल्यावर एका चौथऱ्यावर 5 पुतळे बसले आणि टीप गाडू लागले, अश्रू गाडू लागले. त्यातला पहिला पुतळा होता महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. ते म्हणाले मी झालो फक्त माळ्यांचा. दुसरा पुतळा होता तो शिवाजी महाराजांचा. ते म्हणाले मी झालो फक्त मराठ्यांचा. तिसरा पुतळा होता तो लोकमान्य टिळकांचा. ते उद्गारले मी तर चित्पावन ब्राह्मणांचा. आणि चौथा पुतळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ते म्हणाले मी झालो फक्त बौद्धांचा. आणि 5वा पुतळा होता तो महात्मा गांधींचा. गांधींनी आपल्या गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले तुमच्या पाठीशी एक एक जात जमांतरी आहे, माझ्या पाठीशी मात्र कोट कजलेतील भिंती. यावरून आपण महापुरुषांना जातीमध्ये विभागून त्यांना किती छोटं केलं, किंवा कधी कधी नव्हे तर आपण इतके विद्वान झालो की महापुरुषांनाच आपल्या विचाराच्या उंचीत बसवायला लागलो. आपली अभिरुची किती समृद्ध आहे, आपली विद्वत्ता किती मोठी आहे, आपल्या विचारांचं क्षितिज एवढं व्यापक आहे का एवढ्या महापुरुषाला आपल्या कवेत घेता येईल. म्हणून आपण आपली उंची मोजण्यापेक्षा महापुरुषांनाच ठेंगणं केलं तर चालतं ना. अशा पद्धतीचाही विचार अनेक लोकांच्या वाटाला आला आणि तो अधोरेखितही केला गेला. यामुळं आपल्या देशाचं, या महामानवांनी दिलेल्या विचाराचं आपण खऱ्या अर्थानं कल्याण केलंय का, हा प्रश्न अबाधित आहे. म्हणून या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघाल्यानंतर मला असं वाटते की प्रश्न पडणं हे बुद्धिमान असण्यापेक्षा जिवंत माणूस असण्याचं लक्षण आहे. आणि त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघणं हे बुद्धिमान असण्याचं लक्षण आहे. आणि म्हणून बुद्धिमान होऊन आपण या प्रश्नाची उत्तर शोधायला लागलं तर मला नक्की विश्वास आहे की आपण माणूस म्हणून माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी सगळ्या माणसांशी माणसांसारखा व्यवहार करू आणि आपली इथली भारताची भूमी खऱ्या अर्थानं श्रीमंत करू, मोठी करू, सर्वांभोवती प्रेम आणि कळवळा ठेवू. कुठली जात धर्म पंथ यांनी माणूस मोठा होत नाही, तर माणूस गुणवत्तेनं मोठा होतो. हे विधान आपल्या जगण्यात अधोरेखित करू आणि अशा पद्धतीचा विचार जर आपण खऱ्या अर्थानं आपल्या जगण्यात उतरवला तर तीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना विनम्र आदरांजली ठरेल असा मला विश्वास आहे. आपण मला ऐकलं, सरांनी मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थांबतो.